अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हुंडीवाले प्रकरणाचा बुधवारी सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद पार पडला। तब्बल 10 जणांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक यांच्या प्रकरणाचा 21 जानेवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद पार पडला। तब्बल 10 जणांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 6 मे 2019 रोजी पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हुंडीवाले यांना जीवे मारण्यात आलं होतं। या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश होता। यामध्ये पती आणि निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजित गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपूत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, मयूर अहिर, सूरज गावंडे यांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते। या 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर फारसे पुरावे नसल्यामुळे 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निकालाच्या वेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम उपस्थित होते। अकोल्यातील गजबजलेल्या अशोक वाटिका चौकातल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात 10 मे 2019 रोजी दुपारी 12 वाजता हुंडीवाले यांना मारण्यात आलं। लाकडी फर्निचर आणि आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरने त्यांना मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने किसनरावांचा मृत्यू झाला होता। यावेळी हुंडीवाले यांचे वकील नितीन धूत यांच्यावरही हल्ला करण्यात आला। विशेष म्हणजे हे कार्यालय पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाला अगदी लागूनच आहे। शिक्षण संस्थेच्या मालकीवादातून ही घटना झाल्याचं बोललं जात होतं। हुंडीवाले आणि अकोल्यातील भाजप नेत्या व प्रथम महापौर सुमन गावंडेंच्या कुटुंबात हा वाद होता। हुंडीवाले हे अकोल्यातील सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक तसेच अकोल्यातील कौलखेड खडकी भागातील राजकारणावर त्यांची पकड होती। गवळी समाज संघटनेचे ते प्रदेशाध्यक्ष होते। तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे ते जवळचे नातेवाईक असल्याचंही सांगण्यात येत आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशा या खटल्याचा निकाल आज अकोला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री कचरे साहेब यांनी आज देऊन एकूण 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। दिनांक 6 मे 2019 रोजी भर दुपारी 11:30 वाजता चॅरिटी कमिशनच्या न्यायालयाच्या कार्यालयातच किसनराव हुंडीवाले जे अकोला येथील एक प्रगत शेतकरी होते आणि संपूर्ण अकोला शहर त्यांना अतिशय सन्मान देत असे, त्यांचा या प्रॉपर्टी मॅटर्स वरून या जो गावंडे आहे आरोपी नंबर 1 रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर, तो व त्याचे मुलं यांनी येऊन त्यांच्या डोक्यावरती वार केले। या घटनेमुळे महाराष्ट्रात त्याचे भीषण परिणाम उमटले होते। संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाज एकवटला होता आणि त्याची तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांनी घेऊन मला देखील फोनवरून सांगितलं की आपण हा खटला चालवावा। त्याप्रमाणे भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री आहेरजी यांनी देखील कळवले होते। त्यानुसार हा खटल्यामध्ये आम्ही एकूण 22 साक्षीदार तपासले आणि आज एकूण जवळजवळ 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। त्यातील 5 आरोपींपैकी कोर्टाने त्यांची मुक्तता केली। त्यातील अर्थात 2 स्त्रिया आरोपी होत्या, त्यांच्या विरुद्ध पुरावा नसल्याचंही आम्ही न्यायालयाला स्पष्टपणे सांगितलं। इतर 3 आरोपींच्या विरुद्ध फार पुरावा नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची सुटका केली। 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे।